नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोर्सची नवीन बॅच आपण आता सुरू करतो आहे. ओके, ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहे आणि दोन्ही मोडमध्ये आपण त्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते समजून घेणार आहोत आणि त्याचे बेनिफिट सुद्धा समजून घेणार आहोत. ओके, त्यामुळेच मी इथे नाव हे ठेवलेलं आहे की फायदे सांगावे तेवढे कमीच, कारण बेनिफिट्स आपल्या कोर्सचे भरपूर जास्त आहे, जे बेनिफिट्स तुम्हाला बाकी ठिकाणी भेटणार नाही. बऱ्याचशा स्टुडंटची डिमांड होती की आम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स पाहिजे आणि चांगल्या ठिकाणी तो अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आता ज्ञानदीप अकॅडमीमध्ये आपण एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा असा हा कोर्स चालू करतो आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा. ओके, आणि त्याच्याबद्दलच आता आपण माहिती घेत आहोत. ओके, पहिले माहिती घेऊया आपण ऑफलाईन बॅचची. ओके, पहा, बॅच जी आहे ते ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मीडियममध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला जसं शक्य होते त्यानुसार तुम्ही बॅच घेऊ शकतात. आपली जी ऑफलाईन बॅच आहे, लक्षात घ्या, लवकरच चालू होत आहे. 7 जुलैपासून आपण ही बॅच सुरू करत आहे. ओके, येत्या 7 जुलैपासून जास्त वेळ राहिलेला नाही आहे. त्यामुळे ऑप्शनल जर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सिलेक्ट केला असेल तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. आणि हा ऑप्शनल का चूज करायचा ते याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्ही जर यूट्यूब फॉलो करत असाल आपलं ज्ञानदीप अकॅडमीचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसलेलंच असेल. आपण बोललेलं आहे, ओव्हरलॅपिंग किती बोललेलं आहे सिलेबसची ते सुद्धा आपण पाहिले. सर्वात सोपं ऑप्शनल काय आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ते सुद्धा आपण पाहिलेले आहे. काही लेक्चर सुद्धा टाकलेले आहेत बरेचशा थिंकर्सचे. तुम्ही पहा, त्या थिंकर्सचे लेक्चर्स तुम्हाला कळून जाईल किती सोपा सिलेबस आहे, किती सोपा सब्जेक्ट आहे आणि किती चांगल्या आणि सोप्या शब्दामध्ये आपण हे पूर्ण समजून घेतो, पूर्ण सिलेबस समजून घेतो. ओके, त्यामुळे वेळ घालवू नका, लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. ॲडमिशन्स ऑलरेडी सुरू आहेत. ओके, 7 जुलैपासून आपली ही बॅच ऑफलाईन बॅच चालू होत आहे. कुठे चालू होत आहे बॅच? आपला जो ॲड्रेस आहे ज्ञानदीप अकॅडमीचा, 7वा फ्लोअर, TCG स्क्वेअर, अलका चौक, सदाशिव पेठ, पुणे. त्यामुळे तुम्ही पुण्यात असाल किंवा पुण्यामध्ये येणार असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी येऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ओके, आपल्या बॅचचा ड्युरेशन किती असणार आहे, टोटल कार्यकाळ ते सुद्धा लक्षात घ्या. 120 दिवसाचा जवळपास आपला ड्युरेशन असणार आणि म्हणजे जवळजवळ आपला हा 4 महिन्याच्या जवळपास आपला हा कोर्स चालणार आहे. जवळजवळ 120 महिने किंवा 4 महिने जवळपास इतका आपला हा कोर्स चालणार. ओके, यामध्ये ऑफकोर्स आपला जो कोर्स आहे त्याच्यामध्ये जे बेनिफिट्स आहेत सगळ्या इन्क्लुडिंग ऑल बेनिफिट्स आपला 120 डेजमध्ये आपला पूर्ण कोर्स चालणार आहे. ओके, आणि टायमिंग काय असणार आहे आपला? असणार आहे दुपारी 3 वाजता आपला होईल. अराउंड 1.5 hours to 2 hours आपलं हे सेशन असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण सोप्या भाषेमध्ये पूर्ण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे कन्सेप्ट एक सिक्वेन्स वाईज, सिलेबस वाईज आपण समजून घेणार आहे. प्रॉपर सिक्वेन्स आपण फॉलो करणार आहे आणि पूर्ण सिलेबस व्यवस्थित अतिशय सोप्या शब्दामध्ये प्रत्येक कन्सेप्ट समजून घेऊन आपण हा पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार. लक्षात घ्या, आपण सिलेबस सुद्धा कंप्लीट करतो विथ प्रॉपर नोट्स वगैरे सगळं. आपलं असं नाही आहे की काही ठिकाणी तुम्ही पहा सिलेबस कंप्लीट होत नाही आहे, वेळेवर कंप्लीट होत नाही, असं नाही आहे. अतिशय वेळेत प्रॉपर 120 दिवसामध्ये तुमचा सिलेबस इथे कंप्लीट होणार. ओके, तुम्हाला जे बेनिफिट्स आहे सगळे बेनिफिट्स मिळणार. हा आपल्या ऑफलाईन कोर्स. याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, 940 542 546 1, आणि हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे. या बॅचच्या संदर्भातील कसलीही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती इन्फॉर्मेशन माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला मिळून जाईल. तेच आपलं फक्त ऑफलाईन नाही आहे तर ऑनलाईन बॅच सुद्धा आहे आणि ऑनलाईन बॅच ऑलरेडी सुरू आहे. लक्षात घ्या, ऑफलाईन बॅच आपली 7 जुलैपासून चालू होत आहे. ऑनलाईन बॅच ऑलरेडी सुरू आहे. कुठे सुरू आहे? आपल्या ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपवर. लक्षात घ्या, बरेचसे स्टुडंट ज्ञानदीप ऑप्शनल ॲप आणि ज्ञानदीप ॲप एकच वाटते. ज्ञानदीप ॲप आपलं वेगळं आहे, ऑप्शनलचा ॲप वेगळं आहे. जे ज्ञानदीप ऑप्शनल ॲप आपलं आहे, गुगल प्लेवरून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. बस तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे, आपला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसणार, इंग्लिश आणि मराठी मीडियम असे 2 ऑप्शन तुम्हाला दिसणार. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये जरी तयारी करत असाल तरी तुमच्यासाठी कोर्स ऑनलाईनमध्ये अवेलेबल आहे. मराठी मीडियममध्ये सुद्धा कोर्स अवेलेबल आहे. तिथे जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डेड लेक्चर्स दिसतील. सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स आपण त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तुम्हाला हवे तिथे बसून हवे त्यावेळी तुमच्या सोयीनुसार पाहिजे तेव्हा तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स पूर्ण करू शकता. हा आपला ऑनलाईन कोर्सचा खूप मोठा बेनिफिट्स आहे. तिथे डेमो लेक्चर सुद्धा आहेत. तुम्ही डेमो लेक्चर्स पहा, तुम्हाला स्वतःहून कळून येईल
डेमो लेक्चर्स पाहिल्यानंतर की कोर्स आपण किती चांगल्या प्रकारे समजून घेत आहे आणि कन्सेप्ट किती चांगल्या प्रकारे समजून घेत आहे. ओके, 1 इयरचा पूर्ण ऍक्सेस असणार आहे तुम्हाला कोर्सचा. त्या तुम्ही एकदा कोर्स घेतला की पूर्ण 1 वर्षासाठी तो कोर्सचा तुम्हाला पूर्ण ऍक्सेस आहे. इन्स्टॉलमेंट्स मध्ये सुद्धा कोर्स घेता येईल. तुम्ही तिथे पिक अ प्लान म्हणून जर ते बटन दिलेलं आहे ते जर सिलेक्ट केलं तर तिथेच तुम्हाला फुल पेमेंट, इन्स्टॉलमेंट ऑप्शन्स येतात. त्यामुळे 4 इन्स्टॉलमेंट्स मध्ये सुद्धा तुम्हाला हा कोर्स घेता येतो. ते सुद्धा बेनिफिट तुम्हाला ऑनलाईन कोर्समध्ये भेटतं. बाकीचे बेनिफिट्स अजून आपण समोर पाहणारच आहे. याबद्दल सुद्धा काही प्रॉब्लेम असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो इथे पुन्हा इथे मी दिलेला आहे, 940 542 546 1. काही प्रॉब्लेम आला तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्स तुम्ही डायरेक्टली घेऊ शकतात आपल्या ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपवर. ओके, त्यानंतर इथे बेनिफिट्स पाहूया. ओके, ऑनलाईन कोर्सचे काय बेनिफिट्स आहे आणि ऑफलाईन कोर्सचे काय बेनिफिट्स आहे. पहा, बरेचसे बेनिफिट्स तर कॉमनच आहेत. ओके, तरी काही बेनिफिट्स आपल्याला वेगवेगळे असतात. त्यामुळे मी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे 2 वेगवेगळे कॉलम केलेले आहे, जेणेकरून तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्हाला बेनिफिट्स कळावे, तुम्हाला ऑफलाईन घ्यायचे असेल तर त्याचे सुद्धा तुम्हाला बेनिफिट्स कळावे. ओके, आता ऑनलाईनचे बेनिफिट्स या ठिकाणी पहा. कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि इफेक्टिव्ह नोट्स हा बेनिफिट तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीकडे भेटतो. नोट्स आपल्या अवेलेबल आहेत. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस तिथे आपलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन उघडता त्याच ठिकाणी तुम्हाला PDF नोट्स, पेपर 1 PDF नोट्स, पेपर 2 PDF नोट्सचे 2 सेपरेट आपल्याला तिथे तुम्हाला बटन दिसतील. तुम्ही त्या नोट्सवर क्लिक केलं की त्या ठिकाणी पूर्ण खाली सगळ्या नोट्स आहेत. ऑफकोर्स ते आपल्या स्टुडंटसाठी आहेत, त्या ठिकाणी डेमो नोट्स नाहीत. तुम्ही तिथे कोर्स घेतला की तुम्हाला पूर्ण नोट्सची पूर्ण लिस्ट दिसेल. ओके, आणि ते नोट्स तुम्हाला पूर्ण मिळणार. याच्यात एक फायदा तुम्हाला सांगतो ऑनलाईन कोर्सचा. ऑनलाईन कोर्सचे जे सेशन्स आहेत ना ते आपण नॉर्मली 30 मिनिट्स टू 40 मिनिटचे सेशन ठेवलेलं आहे. एक सेशन, मी एक चॅप्टरचं एक सेशन म्हणत नाही. एका चॅप्टरमध्ये खूप सारे पॉईंट्स असतात. मग मी जर एकदाच जर 3-4 तासाचं लेक्चर बनवलं तर ते समजायला पण अवघड जाईल, कारण ते कॅपॅसिटी पण नाही राहत आपली 3-4 तास पाहण्याची. म्हणून तुमच्या सोयीसाठी काय करण्यात आलेलं आहे, एक सेशन एक 30 ते 40 मिनिटाचं सेशन ठेवण्यात आलेलं आहे आणि 30 ते 40 मिनिटामध्ये तो मुद्दा व्यवस्थित चांगल्या प्रकारे कव्हर करून घेतला जातो आणि ते तुम्हाला सोपं पण पडते. एक 30-40 मिनिटाचं लेक्चर्स एक लावलं, आपलं लेक्चर्स पाहिलं, आपला कन्सेप्ट समजून घेतला की सिंपल. आणि नोट्स सुद्धा तशाच तुम्हाला मिळतील. ज्या प्रकारे आपण वेगवेगळ्या एक चॅप्टर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये घेतलेला आहे, वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये घेतलेला आहे, नोट्स पण वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये येतात. त्याचा फायदा असा की एका सेपरेट पॉईंटच्या तुमच्याकडे सेपरेट नोट्स तिथे अवेलेबल असतात. ओके, आणि ते सगळे नोट्स तुम्हाला डाउनलोडसाठी अवेलेबल आहे. तुम्ही कोर्स घेतला की ती लगेच तिथे डाउनलोड तुम्ही ते कोर्स करू शकता. त्यामुळे कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि इफेक्टिव्ह नोट. आणि लक्षात घ्या, या नोट्स अशा आहेत ना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमधल्या की एक्झामनुसार काढलेल्या नोट्स आहेत. तुम्ही मार्केटमध्ये जा, पुस्तकं पहा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे, एक्झामनुसार एकही पुस्तक नाही, एकही नाही. कारण मार्केटमधले पुस्तकं काय करतात, फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात. एक्झाममध्ये फक्त इन्फॉर्मेशन विचारतात का तुम्हाला? ॲनालिसिस कोण देणार, विश्लेषण कोण देणार? आपले नोट्स विश्लेषण सुद्धा देतात. ओके, लक्षात घ्या, विश्लेषण सुद्धा. कोणताही मुद्दा असेल त्यामधले तुम्हाला फायदे सुद्धा सांगितले जाणार, चॅलेंजेस सुद्धा सांगितले जाणार. त्या चॅलेंजेसला डील करण्यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे, वे फॉरवर्ड काय असायला पाहिजे ते सुद्धा सांगितले जाणार. आणि हे नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये आहेत. ओके, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे, कारण तुम्ही प्रश्न पाहिले की रेडीमेड उत्तर आपल्या नोट्समध्ये तुम्हाला मिळणार, जे मार्केटमधल्या कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार नाही. एवढ्या चांगल्या नोट्स आपल्या त्या ठिकाणी अवेलेबल आहे, त्या तुम्हाला ॲक्सेसिबल होणार. त्यानंतर पर्सनल मेंटरशिप ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये सुद्धा आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात, मला मेसेज करू शकतात. तुमचे जे कोणते डाऊट्स असतील, कारण तुम्ही एकदा कोर्स घेतल्यानंतर मला माहिती आहे त्याच्यामध्ये डाऊट्स येणार, आन्सर रायटिंगचे रिलेटेड डाऊट्स येणार. एखादी गोष्ट लेक्चर केल्यानंतर एखादा पॉईंट लक्षात नाही आला, तो पॉईंट काय आहे तो तुम्हाला विचारायचा असेल तर ते तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकतात. अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवायची असेल, त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तो डाऊट तुम्ही विचारू शकतात. त्यामुळे पर्सनल मेंटरशिप हा तुम्हाला खूप बेनिफिशियल असणार आहे. ते आपण ऑनलाईन कोर्समध्ये ते सुद्धा देतो. त्यानंतर आन्सर रायटिंगचे आपण सेपरेट सेशन घेतो. तुम्ही तो कोर्स ओपन करून पहा आपल्या ॲपवर, ज्ञानदीप ऑप्शनल ॲपवर, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आन्सर रायटिंगचा सेपरेट तुम्हाला तिथे बटन दिसणार आहे. तिथे त्याला क्लिक केलं की तिच्या खाली तुम्हाला आन्सर रायटिंगचे लेक्चर्स भेटतील. त्यामध्ये डेमो लेक्चर सुद्धा आहे, ते सुद्धा पहा. तुम्हाला लक्षात येऊन जाईल आपण कशा प्रकारे आन्सर रायटिंग करून घेतो. आन्सर रायटिंगचे आपले सेपरेट मॉड्यूल्स आहे. टेस्ट सिरीज सुद्धा आपण घेणार. ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा टेस्ट सिरीज अपलोड केल्या जातील, जेणेकरून
तुम्हाला आन्सर रायटिंगला हेल्प राहील त्याच्यासाठी फक्त ऑफलाईन मध्ये आहेच टेस्ट सिरीज, ऑनलाईन मध्ये पण तुम्हाला आहे. PYQ डिस्कशनचे सेपरेट लेक्चर्स असणार आहेत आपल्या आन्सर रायटिंग सेशन मध्ये. PYQ डिस्कशन सेपरेट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत UPSC मध्ये आपले पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये विचारलेले आहेत ते सगळे PYQ चे आपले जे डिस्कशन्स आहेत ते आपण घेणार आहे. त्यानंतर ऍक्सेसिबल फ्रॉम एनी प्लेस, तुम्ही कुठेही राहा ना, तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये असाल, मराठी मीडियम मध्ये असाल, कुठेही राहा ना भारतामध्ये, तुम्हाला कोणत्याही प्लेस पासून हे ऍक्सेसिबल असते. हा ऑनलाईनचा तुम्हाला बेनिफिट आहे. पुण्यामध्ये असण्याची गरज नाही आहे, तुम्ही गावामध्ये राहून सुद्धा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घेऊ शकतात. त्यामुळे हा फायदा तुम्हाला ऑनलाईन कोर्समध्ये असेल. मोबाईलमध्ये तुम्ही ते पाहू शकता. ओके, सरळ आपला मोबाईल लावला, ऍप डाउनलोड करा, मोबाईलवर तुम्ही व्हिडिओ पहा, किती फायदा होणार आहे तुम्हाला. इन बोथ इंग्लिश आणि मराठी मीडियम, इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम मध्ये आहे. लेक्चर सुद्धा, नोट सुद्धा, आन्सर रायटिंग सुद्धा, टेस्ट सिरीज सगळंच सगळं इंग्लिश आणि मराठी मीडियम मध्ये तुम्हाला मिळणार. हे आपले बेनिफिट्स आहे ऑनलाईन कोर्सचे. आता ऑफलाईन कोर्स पहा. ऑफलाईन कोर्समध्ये ऑफकोर्स तुम्हाला इथे सुद्धा कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि इफेक्टिव्ह नोट्स भेटणार. प्रिंटेड फॉर्म मध्ये तुम्हाला ते नोट्स, क्लासमध्ये तुम्हाला ते नोट्स तुमच्या हातामध्ये असणार, जे आपण शिकणार आहे त्याचे. इमॅजिन, जी गोष्ट तुम्ही शिकायला जाणार आहे त्याचे नोट्स तुमच्या हातात आहेत. किती फायद्याची गोष्ट आहे ही. ते तुम्हाला इथे मिळणार, कॉम्प्रिहेन्सिव्ह इफेक्टिव्ह नोट्स, तो बेनिफिट तुम्हाला इथे होणार आहे. त्यानंतर पर्सनल मेंटरशिप. इमॅजिन, ही पर्सनल मेंटरशिप ऑफलाईन मध्ये वेगळ्याच लेवलची असते, कारण डायरेक्ट इंटरॅक्शन आहे ना, इंडिव्हिज्युअल, माझ्या समोर बसलेले आहात तुम्ही. त्यामुळे क्लासमध्ये प्रॉब्लेम आला की लगेच तुम्ही मला विचारू शकतात. क्लास झाल्यानंतर भेटा, स्टाफ रूम मध्ये येऊन भेटा. पर्सनल मेंटरशिप, वाटेल तेव्हा मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे इन फिजिकल फॉर्मॅट. ओके, त्यामुळे हा बेनिफिट फार चांगला ऑफलाईन मध्ये घेता येतो. त्यानंतर इंटरॅक्शन विथ द इंडिव्हिज्युअल स्टुडंट, प्रत्येक विद्यार्थ्यासोबत इंटरॅक्शन ऑफलाईन मध्ये होते. माझ्या समोर बसलेले असणार, त्यामुळे मला माझे स्टुडंट्स माहित आहेत, त्यांच्यासोबत मी पर्सनल इंटरॅक्शन करू शकतो. मला जर वाटलं की एखाद्या स्टुडंटला नाही कळालं, पुन्हा विचारू शकतो, तो पुन्हा समजावून सांगू शकतो. ओके, पर्सनल त्यांच्यासाठी 1-to-1 इंटरॅक्शन सुद्धा करू शकतो, त्यांचे डाऊट समजून घेऊन त्यांचे सोल्युशन सुद्धा काढू शकतो. हे ऑफलाईन मध्ये आपल्याला मिळणार. इंटरॅक्शन विथ द इंडिव्हिज्युअल स्टुडंट, 1-to-1 इंटरॅक्शन सुद्धा होणार स्टुडंट सोबत. थेरी डिबेट सेशन, हे एक आपण ऑफलाईन मोड मध्ये घेत असतो. थेरी डिबेट सेशन, जे आपले जे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जे वेगवेगळे थेरीज आहेत, ओके, त्याच्यावर डिबेट्स घेतो आपण. मुलांना बसवतो, मुलांमध्ये टॉपिक डिवाइड करून देतो आणि त्यांना वाचून आल्यानंतर त्यांना डिबेट्स करायला लावतो. यानी स्टुडंट्सला किती फायदा होत असेल. सगळे अँगल ओपन होऊन जातात त्याच्याबद्दलच्या. तुमचे जे कन्सेप्ट आहेत पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे, सगळ्या साईडनी तुमचे अँगल्स कव्हर होऊन जातात असल्या थेरी डिबेट सेशन मध्ये. हे क्लासरूम मध्ये आपण थेरी डिबेट सेशन घेतो, याचा सुद्धा फायदा तुम्हाला होतो. त्यानंतर आन्सर रायटिंग मॉड्यूल्स, आपण सेपरेट आन्सर रायटिंगचे सेशन्स घेणार आहे. जसे ऑनलाईन मध्ये आपण सेपरेट आन्सर रायटिंगचे सेशन घेतो, ऑफलाईन मध्ये सुद्धा आपण सेपरेट आन्सर रायटिंगचे सेशन घेणार. शिवाय टेस्ट सिरीज तर कंडक्ट केल्या जाणार. हे फिजिकल टेस्ट सिरीज, क्लासमध्ये येऊन तुमच्याकडे फॉर्मॅट, प्रिंटेड फॉर्ममध्ये टेस्ट सिरीज असून प्रॉपर एकदम जशी एक्झाम आयोगाची एक्झाम असते, 250 मार्काचा पेपर, जेवढे क्वेश्चन्स असतात आणि समोरासमोर बसून 3 तासामध्ये पेपर कंप्लीट करणे, त्याची कसं टेक्निक असेल ते सगळं आन्सर रायटिंग सेशनमध्ये होऊन जाणार. तर टेस्ट सिरीज सुद्धा चांगल्या प्रकारे कंडक्ट केली जाणार आहे ऑफलाईन मोडमध्ये. त्यानंतर इंडिव्हिज्युअल पेपर इव्हॅल्युएशन, हा फायदा ऑफलाईन मध्ये होतो की तुम्ही एखादा क्वेश्चन लिहिला, टेस्ट लिहिली असेल, क्वेश्चन्स लिहिले असतील, आन्सर रायटिंग करण्याची प्रॅक्टिस करत असाल, तुम्हाला ते इव्हॅल्युएट करून घ्यायचं आहे, मी तुमच्यासाठी फिजिकल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. माझ्याकडे येऊन पेपर देऊ शकतात. तुमच्या समोर बसून आपण पेपर चेक करून घेऊ, समोर बसून क्वेश्चन चेक होऊन जातील. म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथे कळेल की काय चुकते आहे, काय इम्प्रूव्ह करायचं आहे, काय ऍड करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीची गरज नाही, ते तुम्हाला समोरासमोर बसून करणार ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये. हा सुद्धा एक फायदा तुम्हाला होणार. PYQ डिस्कशन आपण जसं ऑनलाईन मध्ये घेणार, ऑफलाईन मध्ये सुद्धा PYQ चा आपण डिस्कशन घेणार आहे. सॉल्व्ह करून घेऊया PYQ ऑफलाईन मध्ये. ओके, हा फायदा तुम्हाला ऑफलाईन मोड मध्ये होणार आहे. लक्षात घ्या किती फायदे आहेत ऑनलाईन मोड मध्ये आणि ऑफलाईन मोड मध्ये करण्याचे. ओके, आणि असेच आपले फायदे आपण आपल्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये देतो. ओके, या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जे टेलिग्राम चॅनल तुम्ही इथे स्कॅन करून तुम्ही जॉईन करू शकतात. हे इंस्टाग्राम चॅनल आहे जे तुम्हाला जॉईन करता येईल. आपला जो ज्ञानदीप ऑप्शनल ॲप बोललो मी ऑनलाईनसाठी, तो आपला ज्ञानदीप ऑप्शनल ॲप आहे,
ज्या ठिकाणी हा लोगो लक्षात घ्या, ज्ञानदीप ऑप्शनलचा हा जो लोगो आहे हाच आपला ज्ञानदीप ऑप्शनल ॲपचा लोगो आहे. इथेच तुम्हाला तो कोर्स मिळेल. ओके, बाकी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडची काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा एकदा सांगतो, 940 542 546 आणि 1. ओके, थँक्यू सो मच.